यावर्षी 29 जुलै 2025 मंगळवारी नागपंचमी आलेली आहे। नागपंचमीचा उपवास करण्याच्या दोन पद्धती आहेत। पहिली पद्धत, बऱ्याच भागांमध्ये नागपंचमीचा उपवास हा आदल्या दिवशी नागपंचमीच्या धरला जातो आणि नागपंचमीच्या दिवशी नागांचं पूजन करून नागोबाला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो आणि तो खाऊन हा उपवास सोडला जातो। जसं की नागपंचमीच्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवून त्याचा नैवेद्य नागोबाला दाखवला जातो आणि त्यानंतर हेच पूर्णावरणाचा स्वयंपाक खाऊन उपवास सोडला जातो। दुसऱ्या पद्धतीने उपवास म्हटलं तर नागपंचमीच्या दिवशीच सकाळी सूर्य उदयापासून हा उपवास धरला जातो आणि नागदेवतेचं पूजन करून नैवेद्य दाखवेपर्यंत हा उपवास धरला जातो आणि नागोबाला नैवेद्य दाखवल्याच्या नंतर कहाणी वगैरे ऐकल्याच्या नंतर हा उपवास गोडाधोडाचा जो स्वयंपाक बनवलेला आहे तो खाऊन उपवास सोडला जातो। तर तुमच्या भागानुसार, शहरानुसार तुमच्याकडे ज्या प्रकारे उपवास करण्याची पद्धत आहे त्या प्रकारे तुम्ही करू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या घराण्यामध्ये, तुमच्या कुळामध्ये पिढ्यानपिढ्या परंपरागत कशा पद्धतीने उपवास केला जातो हे तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारा, ते जाणून घ्या। कारण आपापल्या घराण्यातील रूढी परंपरा जाणून घेणं, त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि त्यानुसार जे काही सणवार असतात साजरे करण्याला प्रथम प्राधान्य द्या। भावाच्या उपवासाला बऱ्याच भागामध्ये भगर खाल्ली जात नाही, कारण नागोबा हे महादेवाचे गण आहेत आणि महादेवाचा कोणताही उपवास असू द्या, जसे की 16 सोमवार असतील, सोमवार असेल, हरितालिका असेल, तर महादेवाच्या कोणत्याच उपवासाला भगर, ज्याला बऱ्याच भागांमध्ये वरई म्हणून ओळखलं जातं, तर ही चालत नाही। त्याच्यामुळे तुमच्या भागामध्ये महादेवाच्या उपवासाला भगर खात नसतील तर या नागपंचमीच्या उपवासाला सुद्धा तुम्हाला भगर चालणार नाही। बाकी इतर कोणते जे फराळाचे पदार्थ आहेत ते तुम्ही खाऊ शकता। बऱ्याच भागांमध्ये मिसळीचे जे धपाटे असतात, जे आपण नॉर्मली घरामध्ये धपाटे बनवतो, तर हे धपाटे या उपवासाला चालतात आणि ते खाल्ले जातात। तुमच्या भागामध्ये जर धपाटे खाल्लेले चालत असतील तर तुम्ही हे धपाटे खाऊन सुद्धा हा उपवास करू शकता। किंवा बऱ्याच ठिकाणी फळं, चहा, दूध, ज्यूस फक्त हे खाऊन सुद्धा उपवास केला जातो आणि नागाचं पूजन झाल्यानंतर उपवास सोडला जातो। बऱ्याच जणींचा प्रश्न असतो की आम्हाला भाऊ नाहीये, मग भाऊ नसेल तर नागपंचमीचा उपवास करावा का? तर हो, आपण हा उपवास करायचा आहे। नागदेवतेला म्हणजे नागोबाला आपला भाऊ मानून आपल्याला नागोबासाठी हा जो उपवास आहे तो करायचा आहे। कारण नागपंचमीचा उपवास केल्याने नागदेवतेच्या कृपेने, भगवान शिवशंकरांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख, संकट असतात ते दूर होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि शांतता नांदते आणि जे काही अचानक येणारी संकट असतात ती सुद्धा नागोबाच्या कृपेने टळतात असं म्हटलं जातं। त्यामुळे भाऊ नसेल तरी सुद्धा हा उपवास करायचा आहे।